हात पूर्ण माझे हलकेसे ब्लॅक वाटत आहे बुटांवरून. मे बी फ्रॉस्टबाईट नाही व्हायला पाहिजे, कारण आपला फर्स्टवाला एक्सपिरियन्स आहे स्नोमध्ये. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो आत्ता आपण सकाळचा पहिला चहा घेतो. इथं पुरी भाजी खाऊन संपवली आहे. आपण ऑलरेडी बहुत लेट झालो, आत्ता 9 वाजत आहे. सकाळी 7 वाजता निघायचा प्लॅन होता. जे सोबतचे मित्र आहेत ते भकाक शिवा मारून राहिले आहे, कारण की मी बहुत लेट उठलो आणि ते लोक 7-7:30 वाजतापासून रेडी होऊन बसले आहे. बाहेर हलका हलकाचा ड्रिझलिंग सुरू आहे. मे बी पाऊस चांगलाच लागणार आहे आज रोडवर. बघू, रेनकोट वगैरे घेतला आहे आणि आजचे लेअर एवढे सारे लावले आहे मी. एक त्याचं पहिले एक वॉर्मर लावला आहे सगळ्यात पहिले, नंतर एक ब्लॅक टी शर्ट आहे, नंतर एक हावाला जॉकेट आहे जो -1 डिग्रीपर्यंत चालते म्हणते. आता पाहू तिथे जाऊन कसं वाटतं. बाईकवर जास्त काही लोड नाही घेत आहोत, फक्त एक टँक बॅग घेणार आहे आणि एक फ्रेम बॅग घेणार आहे साईडची, कारण ऑब्वियसली आज गाडी स्नोमध्ये चालवायची आहे, त्याच्यामुळे लई त्रास होणार आहे. मजा आहे तेवढी येणार आहे, तोच मजा आपण आज घेऊ आणि तुम्हाला पण देऊ. थोडंसं त्रास तर होणार आहे, पण ठीक आहे. एकदा हे बाईक माउंट झाली, आपण जेव्हा बाईकवर बसतो त्याच्यानंतर तर बापा काही टेन्शन नाही. आज हिमाली, आज फक्त आजचा दिवस चांगला साथ दे बाबा. तुले एक लिटर पुरा इंजन ऑइल पिलवीन मी, 2 लिटर. सो चला इथून डायरेक्ट निघू थेट पुढं. ह्या बॅगमध्ये आलं पाहिजे फक्त, बस. फायनल स्टेप अँड वी आर गोइंग टुवर्ड्स बुमला. निघलो इथून. आता इथं आता मधात कुठं स्टॉप नाही, फक्त एक फ्यूल अप द्यावं लागेल, बस झाला, संपला विषय. थंडी तर तशी बघितलं गेलं तर आत्ता बाईकचं टेम्परेचर 19 दाखवत आहे, पण आत्ता जे वेदर फोरकास्ट चेक केलं त्याच्यामध्ये 11 डिग्री टेम्परेचर होता, 11 ते 10 डिग्री. हो, सो चला मग इथून निघू सपासप. इथं असे छोटे छोटे मस्त असे गेट बनले आहे, यांचे ट्रेडिशनल फ्लॅग्स वगैरे लागले आहे. इथं छोटी का म्हणणार, मंदिर म्हणणार, मॉनेस्ट्री म्हणणार, माहीत नाही. इथं गौतम बुद्धाची एक खतरनाक मोठी जातची मूर्ती आहे, ते येताना एक्सप्लोर करू. आता पहिले तर बुमला जायचं आहे यार, मजाच येणार आहे. आणि सकाळचा व्ह्यू चेक करा, जबरदस्त. हा व्ह्यू चेक करा मित्रांनो, सकाळी याक इथं आहे, पण त्या छोट्या याक होत्या. जबरो. हो बुमला PTSO लेक. जबरदस्त. हेल्मेटमध्ये मस्त अशी थंडीची हवा चालली आणि हा व्ह्यू चेक करा. पूर्ण ढगांची चादर आली, ढगांची चादर नाही म्हणता येईल, पूर्ण धुनी झाली आहे इथं. इकडं पूर्ण धुवा, कोहरा ही कोहरा. मज्जा आ गया, मज्जानी लाईफ. हा थंडीत एवढी काही फील नाही होत आहे, कारण आपण आज रायडिंग ग्लव्स नाही, आज आपण विंटरवाले ग्लव्स लावले आहे आणि याच्या अंदर ते पूर्ण फरवाला आहे, फरफर. मजा ही आ जाएगा आज तो. रोड असा आहे की समोरची गाडी म्हणजे इच्छित ते दिसत आहे, पण एकदम 200-300 मीटरवरची गाडी दिसत नाही. 200 मीटर.
आज या जागेवर पावसाने येऊन पावसाने आपल्यासोबत बहुत मोठी दुश्मनी मोड घेतली आहे. हातात रेन ग्लव्स ना काहीच ना डायरेक्ट निघायचं आहे. आता मातीत गेला काम ना धंदा. आता तर पूर्ण गार चिल्ड होत आहे माझे. आता मित्रांनो आपण पोचलो गुमलामध्ये, गुमला पासमध्ये. 15,200 फूट आहे हा. तर इथून ॲक्च्युली आता इथं चायनामध्ये एंट्री होण्यासाठी, म्हणजे जे चायना बॉर्डर त्या साईडला आहे. चायना बॉर्डरवर जाण्यासाठी म्हणजे तिथं काही आर्मीचे आहेत, त्यांचे चायनीज आर्मीचे. तर तिथं त्यांच्यासोबत पण बोलू शकतो आपण जाऊन, किंवा हात मिळवून येऊ शकतो. काही स्टोरीज सांगतात तिथं. तर इथं ग्रुपनी नेला जाते तिथं. हां, गुड. तर तिथं ग्रुपमध्ये 10 ते 15 लोकांचा ग्रुप वगैरे नेला जातो. तिथं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि स्नोफॉल एवढूसा पण भेटला नाही अजूनपर्यंत. कंटिन्यू पाऊस चालू आहे. आज क्या बोलना है, बोला असता मग बोले आया झोका हवा का ठंडा. बाप रे बाप, थंडी. फक्त पाऊस चालू आहे. आलो तेव्हापासून पाऊस चालू. तावांगवरून निघलो तेव्हापासून बस पाऊस चालू आहे. इथं आत्तापर्यंत स्नोफॉलचं एवढंसं नामो निशाण नाही आहे. इथं माहीत नाही, थंडी एवढी फाळवाली लागत आहे का सांगू. हा, आता आपण किती हाईटवर आहो बघू. आता आहो आपण 15,200 फूटवर. भाई डांस करके बॉडी गरम करना पड़ेगा ऐसे लग रहा है. त्या जागेवर चायनाचा त्या साईडला म्हणजे चायनीज बॉर्डर आहे, म्हणजे चायनाची आर्मी त्या साईडला आहे. आपण तिथं जाऊन थोड्या वेळामध्ये जाऊन बघू काय होतं. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. हात पूर्ण माझे हलकेसे ब्लॅक वाटत आहे बोटांवरून. मे बी फ्रॉस्ट बाईट नाही व्हायला पाहिजे, कारण आपला फर्स्टवाला एक्सपिरियन्स आहे स्नोमध्ये. तर बघू काय होतं. पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे आपण गोप्रो काही हेल्मेटला लावू नाही शकलो आज. आपण मोटो व्लॉग नाही करू शकलो, पण ठीक आहे. इथं आलो गुमलामध्ये. या गोष्टीची बहुत खुशी आहे की आपला आजचा पहिला व्लॉग स्नोमधला बहुत जबरदस्त. इथं एक थंडी एवढी वाटत आहे. मॅगी संपली आहे, कॉफी संपली आहे. आपण एक सूप आणला आहे. हा आहे स्वीट कॉर्नचा सूप. हा अमित भाई कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है यार, लेकिन एक ही दुख मेरे को लग रहा है, बारिश आ रहा तो मेरी चड्डी भीग चुका है यार. मेरा भी सेम. मेरे को बस चड्डी को लेकर इशू है. चड्डी और शूज दोनों भीग गए. नहीं, उसका जुगाड़ मैं देखता हूँ. तवांग में जाके मेरा एक आदमी है फासन का भी ये वीडियो देखेगा, मैं उनको जरूर भेजूँगा. वो मेरे बहुत हेल्प करते हैं यार. अरुणाचल में जब भी आता हूँ, मैं पहले भी आ चुका हूँ 1-2 बार, तो बहुत हेल्प करते हैं वो. उसको जाके बोलता हूँ हीटर वगैरह जुगाड़ करें. ठीक है, एक रूम में हीटर ऑन करके सारा चड्डी वड्डी या जितना शूज़ वगैरह है वैसे पोस्चर में रख के सुखा लेंगे. रात पर हीटर चालू रहेगा. सूप तर आला सोबत मॅगी पण आणली. याचे काही पैसे लागणार नाही, तर सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये भेटत आहेत. सूप, कॉफी आणि मॅगी. ओके गाइस, सो यस राइट नाउ हम लोग जा रहे हैं, थोड़ा गुमला पास में है अभी, बट हम लोग थोड़ा सा आगे जाएंगे चाइना बॉर्डर में. ये ऋचिक है, ये है प्रतीक भैया. स्टार्ट लेकिन मैं कर रहा हूँ आज को. और बस हम लोग 3 ही लोग हैं, पर देख लो मैं 3 लोग को. बोलो भारत माता की जय. एक बार बोलो जय मातरम. जय भारत माता की जय. तिकडे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काही अलाउड नाही होता. बस या जागेवरच केला. आता जो काही छोटा मोठा व्हिडिओ बनला तेवढा.
चढ़ा है ना ऑक्सीजन जर सकाळी आपण डायमॉक्सची टॅबलेट या जागेवर आल्यावर कंटिन्यू पाणी पित राहा किंवा मग डायमॉक्सची टॅबलेट एक सकाळी जर घेतली ना तर डोकं पण दुखणार नाही आणि बॉडी डिहायड्रेट पण होणार नाही. कंटिन्यू गरम थंड जसं पाणी भेटेल त्याप्रमाणे पाणी पित राहणं बहुत गरजेचं आहे. हा मजा आ गया भैया. 3 सूप तर फुकटाचे आतापर्यंत झालेच आहे. देखो अगर आपको एडवेंचर करनी है एक बार भैया बुमला आ जाओ. हाथ देख रहे हो, वो भी चड्डी बनियान पे, चड्डी बनी पे यार सच में सूख जाएगी. वो भी बाइक पे, वो भी बाइक पे यार. इधर आके बहुत अच्छा लगा यार. बहुत जगह से लोग आए हुए हैं. मजा आ गई यार, मजा आ गई. एक होता है ना कि भाई बुलावा होता है तभी आदमी कहीं जाते हैं. मैं ये मानता हूँ कल दोपहर तक हमारा बुलावा बुमला का नहीं था. बराबर. प्रतीक जी का बुलावा मन में सेट हुआ. हम लोग ने खटनी की, मेहनत की. ठीक है, हमारा पीछे भी हमारे लिए कोई आदमी काम कर रहा था. ठीक है, हैट्स ऑफ टू देम बेसिकली. ठीक है, तो आज हम लोग यहाँ पर है. हमारा एक दिन भी वेस्ट नहीं हुआ. हम लोग और एक से 2 दिन रुकेंगे तवांग में. वो जो आदमी काम किया आपने, बस. और आप लोग भी भागे हो. मतलब डीसी ऑफिस का मैडम जो है ऑफिस से घर चला गया. मैं उसका घर जाके बना के लेके त्या मॅडमचा घरी गेला पर्सनली रात्री 8 वाजता. ये एक मेमोरेबल मतलब मेरा टाइम है यार. जबरदस्त. ते मॅडमच्या घरी गेला ते काही गोष्ट नाही. ठीक आहे, पण मॅडमच्या घरी गेल्यावर मॅडम गाऊन घालून बसली होती आणि दारू पित होती. एकदम आराम से. वो भी जबरदस्त लग गया यार सच में. सही क्रेजी एक्सपीरियंस. इथं हाय अल्टिट्यूड पासवर जास्त वेळ थांबणे काही योग्य नाही. हा दम लागत आहे बहुत चालताना. पण बुमला पास 15,200 फुटावर आहे. हा मा कसम आपल्या बाईक पार्क केल्या आहे समोर. जे काही इथून दिसत नाही पूर्ण धुनी आहे त्याच्यामुळं. प्लस एवढं मोठं वजनची बॅग हातात घेऊन जाणं याचं बहुत टफ काम आहे. हा इथं दिसतात स्नोवाले पहाड समोर. या साईडला पण आहे, तिथं मागं पण आहे पण दिसत नाही सध्या. मगाशी दिसत होते. जबरदस्त. ही लागली आपली हिमाली. अमित भाई हो गया. चलो आता थोडं इथून क्लिअर होत आहे तर इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा क्या सॉलिड व्यू आहे. क्या हालतात आता. क्या हो गया मित्रांनो. आता बघा व्ह्यू थोडाफार तरी दिसत असणार कारण स्नोफॉल अजिबात होत नाही. हा जमलेला किती वर्षापासून जमलेला स्नो आहे माहित नाही. दम लागत आहे. इथं आपल्या रायडर्स लोकांच्या बाईक लागल्या आहेत. पल्सर 220, रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड 350, डोमिनार 400, बुलेट क्लासिक 350, डलावली हिमालयन डलावली हिमाली 411. या जागेवर तर ब्रेक मारायचा विचारही करू शकत नाही आपण. म्हणून गाडी पहिल्या गिअरवर टाकायची आणि जाऊ द्यायची पुढं. मी हेल्मेट लावून हेल्मेटच्या आतमध्ये माईक लावून नाही आहो गोप्रोचा. त्याच्यामुळे आवाज तुम्हाला कसा येत आहे माहीत नाही. थोडासा जर आवाज खराब होत असेल तर इग्नोर करा. बाकी काही नाही, फक्त सीन एन्जॉय करा. आपल्या महाराजांचा पुतळा लागलेला आहे. मगाशी जाताना लक्ष नाही गेला बट आता तुम्ही बघा मराठा ग्राउंड. इथे खूप काही डिटेल्स वगैरे दिलं आहे. जुलै 1983 2 मराठा 2 मराठा. अच्छा हैदराबाद. मित्रांनो एक या जागेवर आलो आपण. तिथं बुद्धाची एक बहुत मोठी जात मूर्ती आहे.
म्हणजे एवढी खतरनाक धुक्यामध्ये दिसत आहे की नाही माहीत नाही, पण बहुत मोठी मूर्ती आहे. इथं येऊ या जागेवर नंतर थोड्या वेळात. आता सध्या तर पहिलं घरी जाऊ आणि जे आपण ओले होऊन आलो आहोत त्या सगळ्या गोष्टी चेंज करू, नंतर परत वापस येऊ. बापरे, अख्खा ओला हो ना माणूस, चड्डी बन्यान सब काहीच नाही राहिलं. आपण येऊन पोचलो आत्ता तावांगच्या हॉटेलमध्ये, म्हणजे जिथं आपला रूम आहे. आणि एवढा ओला होऊन आलो, सगळं काही ओलं झालं आहे, कपडे म्हणा. म्हणजे रेनकोट तर होता, बट रेनकोटच्या आतमध्ये पण पाणी जात होता, कारण पाऊस एवढा होता. कंटिन्यू निघलो तेव्हापासून, सकाळी 8 वाजतापासून आता 3 वाजत आहेत दुपारचे. आत्ता आलो आणि इथं एक हीटर मागवला आपण खालून. इथं सर्व सामान वगैरे जे काही आपलं वाढत आहे ओलं झालेलं. इथं पॅन्ट वगैरे आहे, त्याच्यानंतर आपण गमचा जो म्हणजे मोफलर जो लावला होता आतमध्ये, हेल्मेट, शूज, सॉक्स, दोन्ही ग्लव्स तर म्हणजे एवढे बेकार. टँक बॅग ओली झाली आहे, ते एक फ्रेम बॅग आहे ते पण ओली झाली आहे पूर्ण. आणि त्या हेल्मेटच्या आतमध्ये तर ठीक आहे लावून होतं तो, तेवढं काही नाही वाटत होतं. पण जे आपले ग्लव्स आहे त्याच्यात ते पूर्ण ओले झाले होते, पूर्ण लिटरली त्याच्यात पाणी भरलं होतं. तर थंडीमुळं ना, त्या ओलाव्यामुळं एवढा हात तर माझी लिटरली माहीत आहे ब्लॅक झाले होते मगाशी. म्हणजे जांभळे आणि काळ्या कलरचे दिसत होते हात. असं वाटत होतं की फ्रॉस्टबाईट झाला आहे आपल्याला. तर पटापट तिथून निघलो, परत आलो वापस. आणि पाऊस असल्यामुळे काय आपण एक्सपेक्ट करून आलो होतो की आज आपल्याला स्नोफॉल तरी बघायला मिळेल किंवा फ्रेशवाला स्नो तरी भेटेल, पण असं काहीच नाही भेटलं तिथं. सो मग जे काही कवर झालं ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहे. सो आता तर काय नाही, आता दिवसभराचा खूप थकून आहो आणि त्यात थंडी एवढी वाटत आहे, हीटर लावून मस्त आता झोपणार रूममध्ये. आणि प्लॅन असा आहे की आता इथं काही जास्त एक्सप्लोर करणार नाही आहो, कारण येणारा 1 हप्ता कंटिन्यू पाऊस पडणार आहे इथं. ठीक आहे, म्हणजे नियर बाय जितके पण प्लेसेस आहेत इथल्या टुरिस्ट प्लेसेस, तिथं सगळीकडे पाऊस आहे. तर धुक्यांमुळे तसं पण काही दिसत नाही इथं. सो आता झोपू पद्धतशीरपणे आपण, आणि उद्याचा नेक्स्ट प्लॅन काय राहील ते मी तुम्हाला सांगतो. सो चला, बाय बाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे मला सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय मित्रांनो.